नागपूरच्या नारा रोडवरील बारमध्ये ग्राहकांमध्ये जोरदार राडा झाला। जोरजोरात बोलण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी झाली। लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे एकाच्या डोक्याला 15 टाके पडलेत। लोखंडी रॉडसह काचेच्या ग्लासने एकमेकांना मारहाण करण्यात आली। हे सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय। जखमींवर नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। काचेचे ग्लास, बॉटल, लोखंडी रॉड या सगळ्यांना बारमध्ये मारहाण करण्यात आलेली आहे। नागपुरातली ही घटना बघतोय आपण। चालू झालं त्याच्यामध्ये किशोर सावलानी, टोनी वासवानी, प्रदीप मुलानी आणि मोहित भंडारी या चौघांनी मिळून फिर्यादी आणि त्याचा मित्र राजकुमार जेठवानी यांना मारहाण केली। त्याच्यामध्ये राजकुमार जेठवानी याच्या डोक्यामध्ये काचेचा ग्लास फोडलेला आहे। त्याचबरोबर जो शटर बंद करण्याचा लॉक असतो त्याही त्याच्या डोक्यात मारल्यामुळे त्याच्या डोक्यात इंजुरी झालेली आहे। सदरबाबत गुन्हा दाखल झालेला आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी मंगेश मोहिते आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। मंगेश, नेमका काय वाद झाला होता ज्याच्यामुळे इतके टोकाची हाणामारी इथे झाली? नक्कीच नागपुरातील नारा रोडवरील अशोक बारमध्ये पिण्यासाठी आलेल्या ग्राहकामध्ये जोरजोराच्या बोलण्याच्या कारणावरून वाद झाला। यात जखमी अर्जुन कारला हे त्यांच्या मित्र राजकुमार जेठानी आणि हे दारू पिण्यासाठी आले होते। याच वेळी त्यांच्याच परिचित असलेले किशोर सावलानी, टोनी वासवानी असे 4 जण तिथे 4 ते 5 लोक आले होते। यात किशोर सावलानी असलेल्या 4 ते 5 लोकांनी जोरजोराने बारमध्ये बोलायला सुरुवात केली होती आणि आपसात शिवागाळ देऊन बोलत होते। सुरुवातीला बारमध्ये मालकाने हटकले, त्यानंतर इथे असलेल्या बोलणं सुरूच असताना अर्जुनने त्यांना हटकले असता तो बारमधून बाहेर निघाल्यावर त्याच्यावर 4 ते 5 जणांनी हल्ला केला। हे सर्व सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। यातील आता 4 आरोपीवर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी मंगेश।